बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कामिका एकादशी व्रतकथा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. युधिष्ठिरांनी विचारले, गोविंद वासुदेवा, आपणास माझा नमस्कार असो. आषाढाच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते? कृपया तिचे वर्णन करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, ऐका, मी तुम्हाला एक पापनाशक उपाख्यान ऐकवतो, जे पूर्वी ब्रह्मदेवाने नारदजींनी विचारल्यावर सांगितले होते. नारदजींनी प्रश्न विचारला, हे भगवन, हे कमलासना, मी आपणाकडून हे ऐकू इच्छितो की आषाढ मासातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे? तिचे कोणते देव आहेत? आणि त्या एकादशीचे कोणते पुण्य मिळते? प्रभू, हे सर्व सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारद, ऐका, मी सर्व लोकांच्या हिताच्या इच्छेने तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. आषाढ महिन्याची कृष्ण पक्षातील एकादशी येते, तिचे नाव कामिका आहे. तिच्या केवळ आठवणीने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. त्या दिवशी श्रीधर, हरी, विष्णू, माधव आणि मधुसूदन इत्यादी नावे घेऊन भगवंताची पूजा केली पाहिजे. भगवान श्रीकृष्णाच्या पूजेने जे फळ मिळते ते गंगा, काशी, नैमिषारण्य तसे पुष्कर क्षेत्रातही सुलभ नाही. सिंहराशीत बृहस्पती आल्यावर तसेच व्यतिपातात व दंडयोगात गोदावरी स्नानाने जे फळ मिळते तेच फळ भगवान श्रीकृष्णाच्या पूजेनेही मिळते. जो समुद्र आणि वनासहित संपूर्ण पृथ्वीचे दान करतो, तसेच जो एक कामिका एकादशीचे व्रत करतो, ते दोघे समान फळाचे भुक्ती मानले गेलेत. जो व्यालेल्या गायीचे अन्य वस्तूंसह दान करतो, त्या मनुष्याला ज्या फळाची प्राप्ती होते तेच कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्याला मिळते. जो नरश्रेष्ठ श्रावण महिन्यात भगवान श्रीधरांची पूजा करतो, त्याच्याद्वारे गंधर्व व नागांसह सर्व देवांची पूजा होते. म्हणून पापभीरू लोकांनी यथाशक्ती पूर्ण प्रयत्न करून कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरीची पूजा केली पाहिजे. जे पापभीरू चिखलाने भरलेल्या संसार समुद्रात बुडत आहेत, त्यांचा उद्धार करण्यासाठी कामिका एकादशीचे व्रत सर्वात उत्तम आहे. अध्यात्म विद्यापरायण पुरुषांना जे फळ मिळते त्यापेक्षा खूप अधिक फळ कामिका एकादशी व्रत करणाऱ्यांना मिळते. कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्या माणसाने रात्री जागरण केल्यास त्याला न कधी भयंकर यमदूताचे दर्शन होते आणि न कधी त्याची दुर्गती होते. लालमणी, मोती, वैडूर्य आणि पोळा इत्यादी रत्नांनी पूजित होऊनही भगवान विष्णू जितके संतुष्ट होत नाहीत, जितके ते तुलसी दलाने पूजित केल्यावर होतात. तुळशीच्या मंजुळांनी श्रीकृष्णाची जो पूजा करतो त्याची जन्मभराची पापे नक्कीच नष्ट होतात. या दृष्टा निखिलाघ संगशमनी सपृष्टा व पुष्पावनी रोगाणामभिवंदिता निरसनी सिक्तानंत कत्रासिनी प्रत्याया सती विधायिनी भगवतः कृष्णस्य संरोपितः नस्ता तच्चरणे विमुक्ती फलदातस्य तुलसे नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जे दर्शन केल्यावर सर्व पापसमूहांचा नाश करते, स्पर्श केल्यावर शरीराला पवित्र बनविते, नमस्कार केल्यावर रोगांचे निवारण करते, पाणी शिंपडल्यावर यमराजालाही भयभीत करते, लागवड केल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या जवळ घेऊन जाते आणि भगवंताच्या चरणावर वाहिल्यावर मोक्षरूपी फळ देते, त्या तुलसी देवीला माझा नमस्कार असो. जो मनुष्य एकादशीला दिवसा रात्री दीपदान करतो त्याच्या पुण्याची संख्या चित्रगुप्तही जाणत नाहीत. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णापुढे ज्याचा दिवा तेवतो त्याचे पित्रे स्वर्ग लोकात स्थिर होऊन अमृतपानाने तृप्त होतात. तूप किंवा तिळाच्या तेलाने देवापुढे दिवा लावून मनुष्य देहत्यागानंतर करोडो दिव्यांनी पूजित होऊन स्वर्ग लोकात जातो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, हे तुमच्या समोर मी कामिका एकादशीचे महात्म्य वर्णन केले. कामिका सर्व पापांचे हरण करणारी आहे, म्हणून सर्वांनी हे व्रत अवश्य केले पाहिजे. हे स्वर्ग लोक व महान पुण्यफळ देणारे आहे. जो श्रद्धेने ह्याचे महात्म्य ऐकतो तो सर्व पापांमधून मुक्त होऊन श्री विष्णू लोकात जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.